स्वराज्यानंतर साम्राज्य मला पॉलिटिकल फिल्म करायची होती आणि एक कसं आहे आपल्याकडे तुम्ही बघितलं तर पॉलिटिकल जर तुम्ही हायरार्ची बघितली तर सगळीकडे जसं बिझनेसमॅनचा मुलगा बिझनेसमॅन बनतो तसं क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटमध्ये यायचा प्रयत्न करतो तसं पॉलिटिकल पण तसंच झालं आहे. थोडीशी घराणेशाही आपल्याकडे आहे आणि त्याला काही पर्याय पण नाही. लहानपणापासून आपण जर का आपल्या वडिलांना बघितलं की तेच करतात तर हळूहळू सबकॉन्शियसली ते होतं निर्माण आणि त्यामुळे ते साम्राज्य हळूहळू ते साम्राज्य होऊ लागतं. आणि आज मी जेवढे सिनेमे बनवतो कुठेतरी मला सोसायटीमध्ये जे घडतं समाजामध्ये घडतं त्याचं रिफ्लेक्शन माझ्या सिनेमात दिसतं. मग शिक्षणाच्या आईचा गो असू दे किंवा कुटुंब असू दे किंवा लालबाग परळ असू दे कुठेतरी ते समाजाचं प्रतिबिंब तिकडे काय घडतं आहे समाजात ते तिकडे दिसतं. ह्या सिनेमाचं पण तसंच आहे. तुम्ही आज पेपर वाचला तर पॉलिटिकल काय चाललं आहे आणि ते एक बाजूने फॅसिनेटिंग पण आहे एका बाजूने काय म्हणते लज्जास्पद पण आहे. आणि मला असं लक्षात आलं की ते कुठेतरी लोकांसमोर सिनेमा हा मीडिया असा आहे की ज्यात तुम्ही मांडू शकता आणि मला त्या अख्ख्या माहोलमध्ये साम्राज्यामध्ये खूप चांगली स्टोरी लाईन मिळाली ज्यामुळे कुठेतरी आज आपण राजकारण ह्या विषयापासून लांब पळतो. सगळे का कळत नाही. राजकारण वाईट राजकारण म्हणजे करप्शन असं नाही आहे. राजकारण जर का वाईट असेल राजकारण जर करत असेल तर त्याला जबाबदार आपण आपण ते का नाही आपण पळतो. राजकारणात यायचं नाही का नाही. राजकारण हा जर का राजकारणी देश चालत असेल तर इनफॅक्ट तिथे ऑनेस्ट लोकांची खऱ्या अर्थाने जे देशाची सेवा करणाऱ्या लोकांची खूप गरज आहे. त्यामुळे नुसतं कुंपणावर बसून बोटं दाखवण्यापेक्षा आपण काय करतो आपण स्वतः काय करतो आणि कुठेतरी ह्या विचार डोक्यात खूप आल्यामुळे हा सिनेमा लिहिला गेला. तो आता माझा एक सिनेमा सुरू आहे कोकणचं त्याच्यानंतर काही एक झाल्यानंतर हा कास्टिंग पण मोठी आहे. सिनेमा तसा मोठा आहे त्याचा आवाका मोठा आहे आणि कुठेतरी आज समाजात घडणाऱ्या गोष्टींचं त्याच्यात रिफ्लेक्शन आहे. पण नुसतं रिफ्लेक्शन नसून त्याला सोल्युशनही आहे. म्हणजे आपण ठरवलं आपण चांगले राजकारणी देशाला देऊ शकतो आणि हा देश चांगल्या प्रकारे त्याची प्रगती होऊ शकते. नुसतं दोष आपण काय करतो नुसते बसून एक तर अर्ध्याधिक लोक वोट देत नाहीत म्हणतात नाही पॉलिटिक्स वाईट आहे पॉलिटिशियन्स वाईट असं नसतं. तुम्हाला तोच पॉलिटिशियन भेटतो तो तुम्ही निवडता त्यामुळे तुम्ही नंतर पॉलिटिशियनना दोष देण्यात काही पॉईंट नसतो. त्यामुळे हा सिनेमा कुठेतरी एक मला वाटतं माझी एक जबाबदारी होती नैतिक काहीतरी जे आपल्याला समाजात पटत नाही जे समाजात आपल्याला बरं वाटत नाही त्याचं रिफ्लेक्शन त्या सिनेमात दिसेल. सिनेमाचा विषय स्ट्रॉंग आहे तर नक्कीच सिनेमाची कास्ट ही तितकीच स्ट्रॉंग कास्ट खूप मोठी असेल. ते आता मी ते डायव्हर्ट करू शकत नाही मी आता डायव्हर्ट करू शकत नाही. आता माझे डेफिनेटली माझे काही ॲक्टर्स आहेत जे आता काही लोकांचंच म्हणणं असं महेशचे ॲक्टर्स खूप तसे दिसतात ते त्या सिनेमात. पण कसं असतं ते ॲट द एंड ऑफ द डे मी चांगले ॲक्टर्सच घेतो. त्यामुळे माझ्या ॲक्टर्सच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणी क्रिटिसाइज करू शकत नाही. पण ह्या सिनेमात एक वेगळं सरप्राईज असेल. ते झालं की मला वाटतं त्याचं एक वेगळी अनाऊन्समेंट असेल आणि तो मला आनंद आमच्या प्रोड्युसरचा हिरावून घ्यायचा नाही कारण ती मोठी कास्ट असेल आणि ह्या सिनेमाची कास्ट मोठी. मला वाटतं का हा माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा झालेल्या सिनेमातला सगळ्यात बजेट वाईज जास्त मोठा सिनेमा असेल.